जिल्ह्याच्या पालकमंत्री साहेबांचा कॉन्वे चाललेला आहे। या रस्त्यावरती पूर्ण वर्षभर मोठे मोठे रस्त्यावरती खड्डे हे पडलेले असतात, पण आता तुम्ही बघताय की या खड्ड्यांचा जो सामना आहे, आता हा पालकमंत्री साहेबांना पण या खड्ड्यांचा आता या ठिकाणी सामना करावा लागणार आहे। तुम्ही बघतायत राज्य शासनाच्या गाड्या ह्या खड्ड्यांमधून आता प्रवास करतायत। नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे सध्या बोईसर चिल्ला रस्ता तारापूर एमआयडीसीच्या बोईसर चिल्ला रस्त्यावरती उभा आहे। तुम्ही बघताय की माझ्या मागे या ठिकाणी रस्त्यावर पडलेले मोठे मोठे खड्डे बघताय। या ठिकाणी आता पालकमंत्री महोदय साहेब या ठिकाणी येणार होते, या रस्त्यावर येणार होते, म्हणून या ठिकाणी हे जे पडलेले जे मोठे मोठे खड्डे आहेत हे आता थुकपट्टीने एमआयडीसीने बुजवलेले आहेत। तुम्ही बघतायत ते जे खड्डे जे बुजवलेले आहेत ते तुम्ही बघताय कुठल्या दर्जाचे आहेत। आता त्या गाड्या बघा तुम्ही कशा चाललेल्या आहेत बघा। या ठिकाणी गाड्या, कॅमेरामॅन पुढे या ठिकाणी ही बघा, ही अशी वेट मिक्स टाकून हे खड्डे बुजवलेले आहेत। तुम्ही बघताय त्या गाड्या संपूर्ण बघा, हा शासनाचा कॉन्वे आहे, पालकमंत्र्यांचा कॉन्वे आहे, शासनाच्या गाड्या आहेत। किती स्लो मध्ये त्या गाड्या चालल्या तुम्ही बघू शकताय। नेहमी करत असतोय कितीतरी आंदोलन मी ह्या रस्त्यावरती केलेले आहेत। रस्त्यामध्ये गढूळ पाणी पिलेलो आहे, या रस्त्यावरती लोटांगण केलेले आहेत, या रस्त्यामध्ये मी आंघोळ सुद्धा केलेली आहे। तुम्ही बघताय ती बघा त्या गाड्या थांबलेल्या आहेत। तुम्ही त्या पूर्णपणे गाड्या त्या स्लो झालेल्या आहेत बघा। सगळ्या गाड्या संपूर्ण कॉन्वे हा पूर्णपणे या ठिकाणी स्लो झालेला आहे। तुम्ही बघू शकताय त्या ठिकाणी सगळ्या गाड्या ह्या हळूहळू चिल्लारच्या दिशेने ह्या चाललेल्या आहेत। बघताय तुम्ही ही परिस्थिती आहे या बोईसर चिल्लारची। पालकमंत्री महोदयांनी बघितलं असेल आम्हाला की आम्ही या ठिकाणी व्हिडिओ बनवतोय, पण साहेबांची गाडी इथून चालली होती म्हणून नाही साहेब। मागच्या 5 वर्षापासून दिवस रात्र मी अमोल गर्जे या